आषाढी एकादशी विशेष आज आपण एकाच मिश्रणापासून उपवासाचे पचायला हलके फुलके भरपूर जाळीदार असे 2 पदार्थ बघणार आहोत। बनवायला अतिशय सोपे आहेत, पचायला हलके फुलके आहेत, त्याचबरोबर चवीला खूपच छान होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघितलं असेल, मस्त असे पदार्थ बनवून तयार होतात। त्याचबरोबर हे पदार्थ खाण्यासाठी आपण चटणी देखील बनवलेली आहे। उपवासाची ही चटणी देखील खूप छान होते, कमी वेळामध्ये बनून तयार होते। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 कप आपण उपवासाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ कसं बनवायचं यासाठी आपण 3 वाटी भगर घेतलं तर 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। मंद आचेवर चांगले आपल्याला दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत व मिक्सरला किंवा चक्कीवरून तुम्ही दळून आणू शकता। 2 कप भरून इथे आपण हे पीठ वापरलेलं आहे। त्याच कपने मोजून 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे। दह्याऐवजी तुम्ही 1 कप ताक देखील इथे वापरू शकता। या पिठामध्ये दही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे। यामध्ये आपण पुन्हा 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। एकाच वेळी एकदम जास्त पाणी आपल्याला टाकून घ्यायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। या पिठाच्या अजिबात गाठी न होता याची आपल्याला छान पीठ तयार करून घ्यायचं आहे। आपण इडली बनवण्यासाठी जसं पीठ तयार करून घेतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। पीठ अजूनही कोरडं वाटते, पुन्हा आपण 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। साधारण 2 कप आपण पीठ वापरलेलं आहे, त्याकरता 1 कप दही व 2 कप पाणी वापरलेलं आहे। गाठी न होता छान आपण हे फेटून घ्यायचं आहे। आपण डोसा किंवा इडली बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो त्या पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। या एकाच मिश्रणापासून किंवा एकाच बॅटरपासून आपण इडली, डोसे बनवू शकतो। उपवासाचे हे छान सोपे पदार्थ आहेत, त्याचबरोबर पचायला देखील खूप हलके फुलके आहेत। यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊ। हे बॅटर आपण रात्रभर फर्मेंट करून घेऊ शकता। यामध्ये दही न टाकता रात्रभर ते तसंच भिजत ठेवायचं आहे। आपण इन्स्टंट बनवतोय त्याकरता आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे। साधारण 10 मिनिटं हे बॅटर आपण मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। 10 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकाल मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे, कारण इथे आपण दह्याचा वापर केलेला आहे। त्यामुळे सुरुवातीला हे पीठ भिजवण्यासाठी आपण अजिबात जास्त पाण्याचा वापर केलेला नाही। हे मिश्रण थोडंसं घट्ट ठेवलेलं होतं, कारण 10 ते 15 मिनिटं ते आपण मुरण्यासाठी ठेवलं की त्याला थोडंसं पाणी सुटतं। मिश्रण या पद्धतीने तयार झालेलं आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या एकाच बॅटरपासून आपण 2 पदार्थ बनवणार आहोत, ढोकळा व इडली। त्याकरता यातील अर्ध मिश्रण आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ। इडली बनवण्यासाठी आपण बॅटरमध्ये आधीच मीठ टाकून घेतलेलं होतं, त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ शकता किंवा अर्धा चमचा इनो वापरू शकता। इथे मी इनो वापरलेला आहे। इनो टाकून अर्धा मिनिट चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बॅटर चांगलं फुललेलं आहे, तुम्ही बघू शकाल। इडली पात्राला शेंगदाण्याचं तेल वापरू शकता किंवा साजूक तूप लावून घेऊ शकता। इथे मी साजूक तुपाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊ। हे दोन्ही पदार्थ मी एकाच भांड्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे वेळसुद्धा वाचतो, त्याचबरोबर कमी मेहनतीत सोप्या पद्धतीने हे दोन्ही पदार्थ तयार होतात। उरलेलं अर्ध मिश्रणही आपण बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये पुन्हा आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर तुपामध्ये तूप चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून फोडणी करून यामध्ये 1 चमचाभर टाकून घेतलेली आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व अर्धा चमचा इनो टाकून घेऊ। एकाच इनोच्या पॅकेटमध्ये आपण हे 2 पदार्थ बनवलेले आहेत। इनो टाकल्यानंतर मिश्रण चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आपण ढोकळा बनवण्याची जी प्लेट असते त्यामध्ये खाली साजूक तुपाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यामध्ये संपूर्ण बॅटर टाकून या पद्धतीने आपल्याला खाली 2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। पाणी चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण खाली ढोकळ्याची प्लेट ठेवून घेऊ व त्यावरती आपण जे इडलीचं पात्र आहे ते ठेवून घेऊ। इडलीची प्लेटवरती ठेवून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर 15 मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे। झाकण लावून इडली व ढोकळा आपण 15 मिनिटं शिजवून घेऊ। आता आपण शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहोत। त्याकरता भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तुम्ही इथे भाजून घेतलेले संपूर्ण शेंगदाणे देखील वापरू शकता। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर, त्याचबरोबर 1 वाटी दही घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। लाल मिरची घेतलेली आहे, मिरची पावडर 1 मोठा चमचा भरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचाभर जिरं,
1 चमचा साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। मिक्सरला हे आपण पाणी न टाकता असंच बारीक फिरवून घेतलेलं आहे। ही चटणी तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता किंवा फोडणी जरी नाही दिली तरीसुद्धा ही चटणी चवीला खूपच छान खमंग लागते। चटणी आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। रंगसुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। मस्त चटणी तयार झालेली आहे। साधारण 15 मिनिटं झालेली आहेत। इडली व ढोकळा तयार झालेला आहे। दोन्ही ताटं आपण बाहेर काढून घेतलेली आहे। छान थंड करून घ्यायचे आहेत व त्यानंतरच इडली आपण बाहेर काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल खूप छान मस्त भरपूर जाळीदार मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे। या पद्धतीने संपूर्ण इडली आपण बाहेर काढून घेऊ। ढोकळा कट करून घेऊया। साईडच्या कडा आपल्याला थोड्याशा सैल करून घ्यायच्या आहेत। हा ढोकळा आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकतो। इथे तुम्ही स्क्वेअरमध्ये कट करून घेऊ शकता किंवा मी दाखवलेल्या ह्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता। ह्या पद्धतीने जर आपण हा ढोकळा कट करून घेतला तर दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो। खूप छान भरपूर जाळीदार ढोकळा सुद्धा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकाल काय मस्त जाळी आलेली आहे, मस्त स्पॉन्जी झालेला आहे। 15 ते 20 मिनिटांमध्येच हे दोन्ही पदार्थ आपण बनवलेले आहेत। तेही आपण एकाच बॅटरपासून हे छान जाळीदार मऊ लुसलुशीत पदार्थ बनवलेले आहेत। तसेच हे पदार्थ बनवल्यानंतर अगदी 2 दिवसापर्यंत सुद्धा हे पदार्थ छान मऊ लुसलुशीत राहतात। अजिबात कडक होत नाहीत किंवा वातट होत नाहीत। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। सोबतच आपण बनवलेली चटणी सर्व करूया। उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एखाद दिवशी ह्या रेसिपी आपण नक्कीच बनवू शकतो। किंवा बऱ्याच जणांना साबुदाणा पचत नाही किंवा आवडत नाही, अशा वेळी ह्या दोन्ही रेसिपी आपण नक्कीच ट्राय करू शकतो। उपवास असो किंवा नसो, लहान मुलांसाठी असो किंवा लहानांपासून मोठ्यांना सर्वांच्यासाठी सुद्धा नाश्त्यासाठी ही रेसिपी आपण नक्कीच बनवू शकतो। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने एकदा ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।